पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग बाब क्रमांक 353 विविध शासकीय वैद्यकीय आणि दंत वैद्यक महाविद्यालयांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची ठरवलेली आहे। आता या सगळ्या मागण्यांची ज्यावेळेला मान्यता आपण देतोय त्यावेळेला या वेळेला राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री पदावरती कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि अनेक वर्ष कोल्हापूरच्या सीपीआर साठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधांची सातत्याने मागणी आमच्या सगळ्यांच्याकडून होत असते। माझी या निमित्ताने सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री या सगळ्यांच्याच माध्यमातून माझी विनंती अशी आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत। विशेषतः एसटीची ज्या पद्धतीची घोषणा केली आणि 50% महिलांना मोफत अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर खरं तर एसटी एका बाजूला आर्थिक अडचणीतून बाहेर आली आणि लोकांची खूप चांगली सोय झाली। ज्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये सुद्धा सगळ्याच्या सगळ्या 100% माफी दिली, एकूण सगळ्या फीज माफ केल्या, त्यामुळे सुद्धा लोकांच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या पीएससी आणि सगळ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा घेण्यासाठी अनेक लोक पुढे येतात। आता त्याच धर्तीवरती जर काय आपल्याकडची सगळी वैद्यकीय शिक्षण विभागातली ज्या सगळ्या हॉस्पिटल्स असतील त्यांना सुद्धा जर 100% माफी दिली तर निश्चितपणाने अनेक शहरी भागामध्ये असणाऱ्या सगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागातल्या सर्व हॉस्पिटल्सचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना होईल आणि त्याचा निश्चितपणाने महाराष्ट्रातले अनेक सगळे जे पेशंट्स असतील, सगळे ग्रामीण विशेषतः शहरी भागातले सगळेच्या सगळे जे पेशंट्स असतील त्यांना त्याचा उपयोग होणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधांसाठी सातत्याने सीपीआर कोल्हापूरची मागणी आमच्या सगळ्या लोकांच्याकडून होत असते आणि आता अलीकडे नामदार हसन मुश्रीफ साहेब सुद्धा या विभागाचे मंत्री झाले, त्यामुळे आमच्या कोल्हापूरच्या अपेक्षा वाढलेत। त्यातल्या 3 मुद्द्यांवरती निश्चितपणाने आमची मागणी असणार आहे। एक पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने तिथं सेंट्रल क्लिनिकल लॅब्स पाहिजे, आज छोट्या छोट्या तपासण्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने अनेक तपासण्यांच्यासाठी आमच्या सगळ्या लोकांना बाहेर जावं लागतं, लोकांना परवडत नाही परंतु पर्याय असत नाही आणि अशा सगळ्या गोष्टींच्यासाठी ही जर काय सीसीएल लॅब जर झाली तर निश्चितपणाने त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे निश्चित या मागणीचा विचार व्हावा अशा पद्धतीची विनंती मी करतो। या सगळ्यांबरोबर सोनोग्राफी मशीन असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे। आता या सगळ्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तेवढंच डायलिसिसचं युनिट सुद्धा महत्त्वाचं आहे। या डायलिसिस युनिटमध्ये ज्या पद्धतीने एका बाजूला यंत्रणा पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला स्टाफ पाहिजे, या दोन्हींचा अतिशय चांगल्या पद्धतीचं जर कॉम्बिनेशन केलं तर खऱ्या अर्थानं सीपीआर कोल्हापूर हे कोल्हापूर शहरातलंच नव्हे तर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त होईल आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने निर्णय घेऊन भविष्य काळामध्ये सीपीआर कोल्हापूरच्या माध्यमातून अनेक सगळ्या पेशंट्सना अतिशय चांगल्या पद्धतीचे लाभ मिळवून द्यायच्या दृष्टिकोनातून ज्या भूमिका आणि भावना आपण सगळेजण मांडतोय त्या सगळ्याच्या सगळ्या अतिशय उपयोगाला येतील अशा पद्धतीची विनंती मी करतो। खरं म्हणजे हे सगळे गोष्टी बघत असताना अनेक गोष्टींच्या उणिवा सुद्धा आहेत आणि त्या सगळ्या उणिवांच्या वरती सुद्धा जर काय आपण बोट ठेवलं नाही तर निश्चितपणाने या सगळ्या यंत्रणांचा उपयोग होणार आहे। सीपीआर मध्ये असणारा एकूण स्टाफ, त्या स्टाफ मध्ये असणाऱ्या एकूण पदांची भरतीसाठी सातत्यानं विशेषतः क आणि ड मध्ये असणाऱ्या जे काय पद निर्मिती आणि पद भरतीसाठी सातत्यानं सीपीआरच्या पदभरतीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण गट आणि गट ड मधल्या ज्या काय भरती असेल त्या भरतीबद्दलचा निर्णय घेतला तर निश्चितपणानं अनेक सगळ्या तिथं काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल। एका बाजूला हे असताना दुसऱ्या बाजूला तिथं असणारे डॉक्टर्स आहेत, आज जे एक्सपर्ट्स असतील त्याची आवश्यकता आहे, ते एक्सपर्ट्स भरणं आवश्यक आहे। एक्सपर्ट्स भरत असताना दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक लोक तिथं बसलेले आहेत की जे तिथं काम कमी करतात आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस ज्यादा करतायत। आता अशा प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सवरती सुद्धा जर काही कारवाई नाही केली तर सीपीआर मध्ये पेशंट आलेला आपल्या हॉस्पिटलमध्ये जावा अशा पद्धतीची भावना ठेवणारे जे काही सगळे डॉक्टर्स आहेत त्याचा फटका हा सामान्य सगळ्या पेशंट्सचा होत असतो। अनेक नागरिकांना त्याचा फटका बसत असल्यामुळे एका बाजूला सुविधा चांगल्या देतोय, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं देतोय, प्रचंड खर्च आपण करतोय, परंतु त्या खर्चाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना जर होत नसेल तर निश्चितपणाने ती कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नामदार मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणाने प्रयत्न करावेत आणि तशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो। कंत्राटी सेवांमध्ये सुद्धा विशेषतः डीएमईआर बद्दल खूप तक्रारी आहेत। आता या तक्रारीनंतर सुद्धा नवीन टेंडर काढणं अपेक्षित आहे, परंतु अद्याप त्या टेंडर बद्दल काहीच निर्णय झालेला नाही। या सगळ्या गोष्टींच्या बद्दल सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये यापूर्वी कोल्हापूरच्या सीपीआरला एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची भूमिका आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करण्यासाठी कार्डिओलॉजी विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने तत्कालीन काळामध्ये
त्यावेळचे नामदार दिग्विजय खानविलकर ज्यावेळेला आरोग्यमंत्री झाले त्यावेळेला घेतला होता. आणि त्यानंतर साहजिकच अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. आज सुद्धा आमच्याकडे डायलिसिस युनिटची यंत्रणा वाढली पाहिजे. आज सुद्धा डायलिसिस युनिट इतकंच महत्वाचं असणाऱ्या किडनी ट्रान्सप्लांट असेल, विशेषतः या सगळ्या गोष्टींच्यासाठी जी काय आवश्यक असणारे एक्सपर्ट स्टाफ असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून मी विनंती करतो. आज याबरोबरच दुसरा मुद्दा आणखीन असा आहे की बाब क्रमांक वन विभागाच्या वन आणि महसूल विभागाच्या बाब क्रमांक 62 इको टुरिझमच्या साठी सुद्धा आम्ही सातत्यानं दाजीपूर अभयारण्य, राधानगरी अभयारण्यासाठी सातत्यानं आम्ही मागणी करतोय. आता खरं म्हणजे मागणी आम्ही करतोय, परंतु प्रत्यक्षात त्या मागणीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद आजपर्यंत झालेली नाही. आज इथं आपण बारामतीच्या आणि जुन्नर मधल्या बिबट सफारीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने निधीची तरतूद केली. खरं म्हणजे दाजीपूर अभयारण्यासाठी यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पासून ते आजपर्यंत आम्ही जी काय मागणी केली त्या मागणीबद्दलचा निर्णय झालेला नाही. या विभागाचे सेक्रेटरी असतील तर त्यांना माझी विनंती आहे की ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी, आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी एकदा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सुद्धा जर प्रत्यक्ष पूर्तता होत नसेल तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. अत्यंत आवश्यकता असणार आणि पर्यटनाच्या खूप चांगल्या संधी असताना सुद्धा ज्या पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे होते ते निर्णय घेतले नसल्यामुळे अनेक दिवस दाजीपूर अभयारण्याचे वेगवेगळे विषय पेंडिंग आहेत. एका बाजूला ह्या इको टुरिझमच्या निमित्तानं निधी उपलब्ध करून घेणं, दुसऱ्या बाजूला या इको टुरिझमच्या बरोबर दाजीपूर अभयारण्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या सगळ्या जमिनी गेलेल्या लोकांना त्यांचा मोबदला मिळणं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही सगळ्या इको टुरिझमच्या सुविधा असतील त्या सगळ्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. माझी विनंती आहे की या बाबतीत सुद्धा वन विभागाचे मंत्री आणि सेक्रेटरी निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतील. या दोन्ही गोष्टींना अधिक चांगल्या पद्धतीने मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.